नमस्कार, मी डॉक्टर सानिका अमोल गोडसे, डेंटिस्ट आहे. सोलापूर इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस हे इन्स्टिट्यूट तर खूप फेमस आहे आणि तुम्ही पण ऐकलं असेल. त्यांचेच सौ प्रियांका अरुण मनगोळी आपल्या बरोबर आहे. तर आपण थोडं त्या इन्स्टिट्यूट बद्दल जाणून घेऊया. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुम्ही ही इन्स्टिट्यूट कधीपासून सुरू केली आहे? जवळजवळ 15-20 वर्षापासनं पाच्छापेठ इथं निलगार इस्टेट कालिका मंदिराच्या पाठीमागे ही संस्था आम्ही चालू केली. त्याच्यानंतर मोनार्क हॉस्पिटल ही जुळे सोलापुरामध्ये मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल जेव्हा चालू झालं तेव्हा विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल अधिक चांगल्या पद्धतीने शिकवण्याची सोय होत असल्यामुळे हे सगळे कोर्सेस इथे शिफ्ट केले. तर आपल्याकडे कुठले कोर्सेस आहेत आता? सध्या या संस्थेमध्ये नर्सिंग आणि ऑपरेशन थिएटर असिस्टंट हा 1 वर्षाचा पॅरामेडिकल कोर्स आहे. त्याच्यानंतरचा जो कोर्स आहे हा एक्सरे, सिटी स्कॅन टेक्निशियन आणि सोनोग्राफी असिस्टंट हाही 1 वर्षाचा कोर्स आहे आणि DMLT 2 वर्षाचा कोर्स आहे. या कोर्सेससाठी कोण कोण प्रवेश घेऊ शकतात? 10वी-12वी पास नापास विद्यार्थी या कोर्सला प्रवेश घेऊ शकतात. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन करून सुद्धा आता गव्हर्नमेंट नोकऱ्यांचं प्रमाण कमी झाल्यामुळे ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी सुद्धा याला प्रवेश घेतात किंवा कंपाऊंडर म्हणून काम करत असलेले लोक किंवा BHMS, RMP डॉक्टर्स वगैरे सुद्धा या कोर्सला ॲडमिशन घेतात. कंपाऊंडर लोक सुद्धा या कोर्सला ॲडमिशन घेतात. फार्मसी किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये ज्यांना प्रवेश हवाय पण काही कारणांमुळे थोड्याशा मार्कांमुळे ऍडमिशन चुकलेली आहे असे सुद्धा विद्यार्थी इथे ऍडमिशन घेतात. ओके, म्हणजे बरेच विद्यार्थ्यांना इथे ऍडमिशन मिळू शकतं आणि त्याचा खूप फायदा होतो विद्यार्थ्यांना. तर थोडं आपण फी स्ट्रक्चर बद्दल पण जाणून घेऊया की कसे आहेत, किती वेळामध्ये भरायचे असतात किंवा काय फीज आहेत. हे सगळे कोर्सेस 1 वर्षाचे किंवा मॅक्झिमम 2 वर्षाचे असल्यामुळे फी ही अतिशय कमी आहे आणि त्याच्यामध्येही हप्त्याची सोय आहे की एकदमच पेमेंट केलं पाहिजे असं नाही आणि 1 टाइम पेमेंटला भरघोस सवलत सुद्धा आहे. ओके, तर ह्याच्या कोर्सेस व्यतिरिक्त आपल्याकडे काही करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहे का ज्यांना मुलांना थोडं एंटरटेनमेंट पण होतं? हो, गेल्या अनेक वर्षांपासनं हे सगळे कोर्सेस एक कॉलेज आहे अशा पद्धतीने चालवण्याची कल्पना ही सोलापुरामध्ये मी चालू केली. त्याच्यामुळेच सोलापूर इन्स्टिट्यूट ही संस्था सगळ्या पॅरामेडिकल संस्थांमध्ये ही संस्था अग्रगण्य आहे. कॉलेज चालू झाल्यानंतर आम्ही गणपती बसवतो. त्या निमित्ताने 1 मिनिट स्पर्धा किंवा विद्यार्थ्यांसाठी गरबा, दांडिया या स्पर्धा, त्याच्यानंतर ट्रिप असती किंवा गॅदरिंग असतं. अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमुळे हजारो विद्यार्थी या संस्थेशी जोडलेले आहेत. ओके, तर हे सगळे कोर्सेस झाल्यावर त्या मुलांना कुठे कुठे जॉब मिळू शकतो? वेगवेगळ्या हॉस्पिटलशी आमचा कॉन्टॅक्ट असतो. वेगवेगळ्या लॅब आम्हाला कॉन्टॅक्ट करत असतात. त्याच्यामुळे या सगळ्या सेंटर्स मधून आम्हाला जेव्हा विचारणा होती तेव्हा आम्ही काही चांगल्या विद्यार्थ्यांची नावं देतो आणि वॉटर डिस्टिलरीज म्हणा किंवा फॉरेन्सिक लॅब म्हणा अशा प्रकारच्या वॉटर डिस्टिलरीज, ब्लड बँका ह्याच्यामध्ये या विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळतात. तर ही इन्स्टिट्यूट जसं मॅडमनी सांगितलेलं बरेच वर्षापासून चालू आहे आणि इथे चांगलं शिकवलंही जातं व नोकरी पण मिळते. तर नक्की तुम्ही याचा लाभ घ्यावा. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, मी अमर अमरदास अक्कल. मी सोलापूर इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस या ठिकाणी 2018 व 19 साली OT असिस्टंट हा कोर्स केलेला आहे. तरी या ठिकाणी प्रॅक्टिकल व थेअरी हा समजेल या भाषेत आपल्याला शिकवतात आणि गेले 5 वर्ष मी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये OT इन्चार्ज हा काम करत आहे. तरी धन्यवाद सोलापूर इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस. नमस्कार, मी भागीरथी कोळी, सोलापूर इन्स्टिट्यूट अँड पॅरामेडिकल सायन्स या ठिकाणी 2023-24 एक्सरे अँड सिटी स्कॅन टेक्निशियन म्हणून शिकले आहे. इथे प्रॅक्टिकल आणि थेअरी व्यवस्थित पद्धतीने शिकवले जातात आणि मी तसेच एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जॉबसाठी आहे.
नमस्कार, मी तायवा कोळी, सोलापूर इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्समध्ये माझा एक्सरे टेक्निशियन आणि सिटी स्कॅन झाला आहे. 2024चा 23-24 बॅच आहे. आता मी सध्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जॉबला आहे. धन्यवाद. नमस्कार, मी प्रियंका बनगर, सोलापूर इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्समध्ये माझा सिटी स्कॅन व एक्सरेचा कोर्स झालेला आहे. येथे चांगल्या रीतीने प्रॅक्टिकल व थेअरी घेतल्यामुळे मी आता एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जॉबसाठी आहे. धन्यवाद. नमस्कार, मी चंद्रकांत ईश्वरकट्टी, सोलापूर इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल अँड सायन्स या ठिकाणी 2023-24 साली DMEDचा कोर्स केलेला आहे आणि इथे प्रॅक्टिकल आणि थेअरी उत्तम प्रकारे शिकवले जाते. सध्या मोनार्क हॉस्पिटलमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून जॉब करतोय.